नमस्कार, मी प्रदीप चित्रे, झेंडा मराठीच्या वतीने. मागच्या भागामध्ये आपण सदानंद रावराणे या अत्यंत यशस्वी व्यक्तिमत्वाची ओळख मी तुम्हाला करून दिली होती. ह्या व्यक्तिमत्वाचे अनेक कांगोरे या ठिकाणी आपल्याला दिसत असताना मर्यादित वेळेत ही मुलाखत घेणं ही किती कठीण आहे याचा अंदाज आपल्याला आलाच असेल त्यांना विचारलेल्या प्रश्नानुसार. तर आता उर्वरित भागामध्ये आपण त्यांची मुलाखत घेण्यासाठी आपण पुन्हा सदानंद रावराणे यांच्याकडे जातो आहोत. सर, समाजकारण आणि संस्थाचालन करताना आपण स्वतःसाठी कोणते तत्त्व कधी सोडलेले नाहीत, म्हणूनच त्या यशापर्यंत तुम्ही पोचलात. तर आता मला असं विचारायचं की एखादी संस्था लोकप्रिय होण्यापेक्षा विश्वासार्ह होणे अधिक महत्त्वाचे आहे का? हो, लोकप्रिय विश्वास संपादन होणं गरजेचं आहे. म्हणूनच बालवाडीतली प्रवेश घेण्यासाठी तुमच्याकडे रांगा लागतात, जेणेकरून 12वी पर्यंत 10वी पर्यंत जिथपर्यंत शाळेत तिथं माझं मुलं सुरक्षित आणि यशस्वी शिक्षण घेऊन बाहेर पडेल, हेच त्या यशाचं गमक ठरतं असं मला वाटतं. बरोबर आहे. बरोबर आहे. आपल्या मते समाजात बदल घडवण्यासाठी एका व्यक्तीने कुठून सुरुवात करायला हवी, हा सगळा तुमचा लेखाजोखा बघितल्यानंतर थोडक्यात सांगा. खरं बघितलं तर पालकांनी मुलांना शिकवण्याकडे हे असलं पाहिजे, त्यांचा कल असायला पाहिजे जास्त. बरोबर. कारण आता मुंबईत याच्यापूर्वी ज्या पिढ्या गेल्या त्या कमी शिकलेल्या लोकांना पण नोकऱ्या होत्या, पण आता शिकाल तर मुंबईत टिकाल. हो, असं छान आहे. छान. असं आहे. तर त्यामुळे शिक्षणाकडे लक्ष देणं म्हणजे बाकी सगळ्यामध्ये काटकसर करून शिक्षण कसं मुलांना देता येईल याकडे पालकांचा कल असणं गरजेचं आहे. सर, इतक्या जबाबदाऱ्या सांभाळताना स्वतःला ऊर्जावस्थेत कसे ठेवता तुम्ही स्वतःला? ऊर्जावस्थेत मुळात कसं माहिती आहे, हाडामासाचा शिवसैनिक, वाव. त्यामुळे मुळातच ऊर्जा आहे. हा. आणि हे सगळं काम बघितल्यानंतर किंवा ही सगळी मुलं सकाळी मी मुंबईत असल्यानंतर शाळेत 1-2 तासासाठी तरी येतो. बर. कारण इथून हीच येऊन तुमची गेलो, ऊर्जा आहे. हां, इथून येऊन गेलो की मला चांगली झोप लागते बर. मुळात. आणि मग हे मुलाबिलांना बघितलं, मी गाडीतून उतरलो की असा एक फेरी मारत मगच येतो वरती. मग ती मुलांना बघितलं की ऑटोमॅटिक ऊर्जा येते. ऊर्जा निर्माण होते. ऊर्जा येते. पण याचा अर्थ असा नाही की तुमच्या आयुष्यात निराशा किंवा अपयश आलेलं नाही, अशातला भाग नाही, लगेच काही अगदी येतं. पण मी तुम्हाला असं विचारतो, निराशा आणि अपयश आल्यानंतर स्वतःला तुम्ही कशा पद्धतीने उभे करले? तसं बघितलं बघा, काम चांगलं करते वेळी अडथळे नेहमीच असतात. बर. ही शाळा उभी करते वेळी बऱ्याच लोकांनी अडथळे आणण्याचा पण प्रयत्न केला. बर. पण आपली जिद्द होती की हे काम करायचंच. त्यामुळे सगळ्या अडचणीवर मात करून आपण उभे आहोत आज पण. छान. मग आता ह्या सगळं करीत असताना आपल्या जीवनातलं कुठलं तरी प्रेरणास्थान असणारच ना, ते प्रेरणास्थान कोण आहे? तसं बघितलं तर माझे आई वडील हेच माझं प्रेरणास्थान. बर. आणि नाही, पण ज्या बाळासाहेबांबद्दल तुम्ही सातत्याने आता ह्याच्यामध्ये बोलत होता, हो, ते सुद्धा तुमचं भलं आई मोठं वडिलांनंतरचं दैवत तेच आहे ना. अच्छा. आज पण हां. आज पण आम्ही बरोबर आहे. त्यांच्या तुमच्या विचाराचा. बोलण्यातून अनेक हो, वेळा हो, उल्लेख हो, झाला, हो, म्हणून हो. हा प्रश्न मी विचारला. आज मला सुद्धा जी लोक ओळखतात किंवा माझी जी लोकप्रियता आहे ती ह्या 4 अक्षरामुळेच आहे. वा. माझ्या आई वडिलांना इकडे कोण ओळखत नव्हतं ना, पण हा माणूस शिवसेनेचा आहे म्हणून मला ओळखत होते लोक. 4 अक्षरांनीच ओळख दिलेली आहे. हा 75चा तरुण माझ्यासमोर जो बसलेला आहे, तर हा तरुण आजच्या तरुण पिढीला आपण कोणत्या 3 गोष्टी आवर्जून सांगाल? आत्ताच्या तरुणाने एकतर व्यसनाकडे जाता कामा नये. बर. आई वडील आणि वडीलधाऱ्यांचा आदर करणं गरजेचं आहे, कारण ते आता कमी होत चालले. बर. आणि थोडंसं मोबाईलच्या युगातून बाजूला होऊन आपल्या प्रपंच किंवा आई वडील यांच्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. सर, आता मोबाईल आणि मीडियांचं, सोशल मीडियाचं हे सगळं जे आपण पाहतोय, हा सगळा युग पाहतोय,
तर ह्या युगामध्ये तुमच्यासारखा एक खाडाचा शिक्षण संचालक जो आहे तो हा मूल्य शिक्षणाकडे कसं जपावं ह्याबद्दल तुम्ही काय सांगाल? कसं झालं सर, पूर्वी मुलांकडे मोबाईल नव्हतं. बर करोनासारखी बिमारी आली, ऑनलाईन शिक्षण सुरू झालं, शासनाने केलं, त्यामुळे मुलांकडे मोबाईल आलं. बर म्हणजे माझा अनुभव आज ह्या शाळेतला सांगायचा 30-35 वर्षाचा, तर की मुलांमध्ये शिस्त, वडीलधाऱ्या किंवा गुरुजनांबद्दल आदर सगळा होता, पण हे मोबाईल हातात आल्यानंतर थोडीशी बेशिस्तपणा मुलं आली. हं. मुलांमध्ये बेशिस्तपणा जास्त आहे. मुलं मोबाईलमध्ये चांगल्या गोष्टी आहेत त्या बघत नाहीत, वाईट गोष्टीचं जास्त. त्याची खंत वाटते, दुःख होते येस. आणि त्याच्यातून हे आणि आम्ही नेहमीच पालक मीटिंगमध्ये पालकांना सांगत असतो की मोबाईल गरजेपुरतंच वापरा आणि ते मुलांकडे आता मोबाईल देण्याची गरज नाही आहे. ज्या एका काळामध्ये नुसत्या कोविडच्या पेशंटची सावली जरी पडली तरी आपण उद्या जगतोय का मरतोय या भयाखाली जगणारी ही जे आपण जो जगलोय त्याच्यामध्ये तुमच्यासारखा माणूस कोविड योद्धा म्हणून त्या ठिकाणी काम करतो, हे कसं काय केलं तुम्ही? सर, मी ज्या दिवशी डिक्लेअर झालं त्या दिवशी मला घरातून जायला बंदी केली. बरं. तुम्ही आता बाहेर नाही पडायचं. हां. कारण माझा मुलगा पण वकील आहे, दोन्ही मुली चांगल्या शिकलेल्या आहेत. अच्छा. त्या आता एक प्रिन्सिपल ह्याच शाळेत आहे. त्या बोलल्या आता पप्पा शाळेकडे वगैरे तिकडे जाऊ नका. तर मी म्हटलं असं नाही चालणार, कारण तिथे आपले सगळे पालक आहेत, तिथे जायला पाहिजे. मी दुसऱ्या दिवशी शाळेत आलो, कॅटलॉग घेतले आणि तिथे नंबर होते ते मी फोन करत होतो प्रत्येकाला. मग त्यांच्या 2च समस्या होत्या. घरच्या याच्यात फोन उचलला तर म्हणायचे, सर घरची परिस्थिती तुम्हाला माहिती आहे, ह्या याच्यात खाणार काय आणि सार्वजनिक संडास तिकडे तर जायलाच पाहिजे. मग ह्या 2 गोष्टीचं काहीतरी करा सर, असं सांगत होते. मग मी गोदरेज, L&T आणि कोटक महिंद्रा ह्या लोकांशी मी बोललो. त्यावेळी उदय कोटकसारख्या माणसाने सुद्धा आपल्याला चांगली मदत केली आणि म्हणून महिन्याला पुरेल असं 2700 रुपयाचं किट प्रत्येक पालकाच्या घरी पोचवत होतो आपण, प्रत्येक कुटुंबासाठी. येस. त्यात हळद मिठापासून अगदी तांदूळ पिठापर्यंत सगळं. बर. हो. आणि मग त्यामुळे लोकांचं हे राहिलं, लोक घाबरली नाहीत, त्यांना त्याची गरज होती. त्याच्यानंतर पाड्यावरती जे संडास आहेत ते आम्ही मशीन घेऊन, गोदरेजने मला सॅनिटायझर वगैरे दिलं होतं. त्यांना मी म्हटलं सर असं असं आहे आणि ते बोलले 350 लिटर मी तुला सॅनिटायझर पाठवून देतो. आणि मग ते माझे विद्यार्थी, काही पालक, माझे शिपाई आणि माझा मुलगा तो पाड्यावरचे संडास हप्त्यातून एकदा साफ करत होते. अशा पद्धतीचं काम केलं. त्यामुळे करोना सारख्या जोडीला ते लोक आले नाहीत त्यावेळी मदतीला? कोण? ती भीती त्यांच्याकडे कायमच होती? नाही, ती लोक असायचे ना, माझे पालक असायचे माझ्याबरोबर. अच्छा. हो, पालक बरोबर असायचे. ज्या पाड्यावर मी जायचो तिथले पालक जमा व्हायचे. तिथे माझे विद्यार्थी, माझा मुलगा, हे सगळे लोक ते सॅनिटायझर मारायचे, संडास साफबीफ करायचे, ते पण मदत करायचे. आज त्या गोष्टीची आठवण आल्यावर तुम्हाला काय वाटतं? आज म्हणजे आज पण लोक म्हणतात ना, सर होते, सरांनी, बाकी कोणी आमदारांनी, माझं नगरसेवकांनी काय केलं नाही, पण सरांनी आमची सगळी व्यवस्था केली. अच्छा. मी करोनामध्ये, तुम्हाला रास्ता अभिमान वाटतो? आणि देवाचं कार्य केल्यासारखं त्यासाठी मला 2 पुरस्कार पण मिळाले ना. अच्छा. त्या तरुण भारतने पुरस्कार दिलाय, ह्यानी पुरस्कार दिलाय. त्यामुळे ते पुरस्काराचं मला महत्त्व नाही वाटलं. बरोबर आहे. पण माझा पालक त्या करोनाच्या पिरियडमध्ये एकही इकडे तिकडे झाला नाही. काही गावी गेले ते गावी राहिले, पण सर आम्ही येणार आहोत शाळेत, असं झालं. त्यामुळे माझे पालक आज पण त्याच विश्वासाने आपल्याकडे बघतात. आता तुम्हाला ह्या निमित्ताने ह्या तरुण माणसाला एक असा शेवटचा प्रश्न मी विचारतोय की तरुणांनी समाजासाठी काय म्हणजे काम करण्याची सुरुवात कुठून करायला हवी असं तुम्हाला वाटतं?
तरुणांनी तसं बघितलं तर समाजसेवा ही आपल्या कुटुंबापासून सुरुवात करायला पाहिजे. अरे वा, बरोबर आहे. कुटुंबापासून सुरुवात करून आज त्यांनी मग आपला समाज, मग आपला परिसर, आणि मग काय तुमचं कुठलं हे असेल त्या मार्गाने जा. पण तुम्ही तुमचं कुटुंबच जर व्यवस्थित असेल हं, तरच तुमचं कोणतरी ऐकेल. हं. आज माझं कुटुंब, आम्ही 7 भावांचं कुटुंब आहे. आम्ही 7 भाऊ एकत्र आहोत. आज तालुक्यात म्हणा किंवा जिल्ह्यात म्हणा आमच्या कुटुंबाचं नाव आहे. कारण आम्ही कुठल्याही पडीझडीला लोकांच्या आम्ही उभे असतो, असं आहे. त्यामुळे तरुणांनी पण नोकरी मिळाली, बायको मिळाली की मग आईवडिलांना पण विसरणार असं असेल तर मग त्याला समाजसेवा किंवा फ्युचर नाही. त्यासाठी त्यांनी आईवडिलांची पहिली सेवा करणं गरजेचं आहे, आणि मग बाकी सगळ्या गोष्टी तुम्ही करा. म्हणजे तरुणांनी आपल्या घरापासून समाजसेवेची सुरुवात करायला सुरुवात करायला हवी. तर सर नमस्कार. आज आपण अनेक पदे भूषवलीत म्हणून मोठे झालात असे नाही, तर आपण माणसे घडवलीत म्हणून मोठे झालात. एखाद्या शाळेच्या प्रवेशद्वाराबाहेर लावलेली रांग ही केवळ प्रवेशासाठी नसते, ती समाजाने त्या संस्थेवर ठेवलेल्या विश्वासाची पावती असते. आपले कार्य अनेकांना प्रेरणा देत राहो. झेंडा मराठी या यूट्यूब चॅनलच्या वतीने आपणास खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद. नमस्कार सर.